मी आता चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आहे। आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये आज पाऊस पडतोय, त्याचाच परिणाम बघितला तर वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते बाजारपेठेमध्ये भरायला सुरुवात झालेली आहे। आता मी बरोबर मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटच्या समोरच उभा आहे एका बाजूला आणि एक दोन तासापूर्वीच मच्छी मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। हळूहळू जे पाण्याची लेवल आहे ती वाढत जाते। आपण बघितलं तर वरच्या साईडला आपण इकडे नवीन स्टँडकडे जातो, चिंचनाक्याकडे जातो, तर त्या साईडला सुद्धा आपण बघितलं तर हळूहळू पाणी उलटायला सुरुवात झाली आणि साधारण आपण जी माणसं चालत आहेत ना त्यांच्यावरच तुम्हाला लक्षात येईल की साधारण पाणी किती साठायला सुरुवात झाली आहे। आणि चिपळूणमध्ये 4-5 दिवसाचं जर आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस चालू आहे, सतत मुसळधार पाऊस चालू आहे। पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे, त्यामुळे आपण बघितलं तर चिपळूणच्या जी मच्छी मार्केट आहे तिथे पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। नदीचं जे पाणी आहे वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते बाजारपेठेमध्ये उलटलेलं आहे। आपण इथं समोरनं एक बाईक येताना दिसते, ती बाईक ती बुडालेली आहे। साधारण तेव्हा अंदाज येतो की चिपळूणमध्ये जे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। आणि आताची परिस्थिती चिपळूणमध्ये बघितलं की मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे। आकाशाकडे बघितलं तर अजूनसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ढग पाहायला मिळत आहेत आणि सकाळपासून जो पाऊस सुरू झालेला आहे त्या पावसाचा जो वेग आहे, पावसाचा जोर आहे तो अजिबात कमी झालेला नाही आहे। काही प्रमाणामध्ये आपल्याला दुपारी मोठ्या प्रमाणावरती वारासुद्धा पाहायला मिळत होता आणि त्यानंतर जो पावसाने सुरुवात केलेली आहे ती पाऊस अजिबात थांबलेला नाही आहे। त्याचाच परिणाम आपण बघतोय चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। मी आता चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आहे। आपण बघितलं तर चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आज दिवसभर जो मुसळधार पाऊस पडला आहे त्याचाच परिणाम आपण बघितलं तर चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। हा जो रोड आहे तो घागरकडे जातो आणि ह्या बाजूला आपण चिंचनाक्याकडे नवीन स्टँडकडे जातो, तर त्या रोड आहे त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय। तर आता बघितलं तर माझे पायाचं जे गुडघ्यापर्यंत सुद्धा पाणी आता वाढायला सुरुवात झालेली आहे आणि तरीसुद्धा ह्या पावसातून आपण काही प्रमाणात बघितलं तर काही जर बाईकवाले वगैरे आहेत ते बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर एक बाईकवाला थांबला आहे, त्याची बाईक बंद पडले। एवढा मोठ्या प्रमाणावरती सध्या आता चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे आणि त्यामुळे नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे, त्यामुळे आपण बघितलं वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये उलटलेलं आहे आणि चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये हळूहळू पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। हा जो समोर रोड आहे तो आपण चिंचनाक्याकडे जातो आणि हा जो रोड आहे तो घागरकडे जातो। आपण बघितलं तर हे पाणी बघितल्यानंतर लक्षात येईल की पाण्याची जी लेवल आहे ती हळूहळू वाढत जाते आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस असल्यामुळे आणि 4-5 दिवसापासून आपण बघितलं तर कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जी नदीची पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढत गेलेली आहे। त्यामुळे आपण बघितलं त्याचाच परिणाम चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरलेलं आहे आणि हळूहळू चिपळूणच्या मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। आपण थोडं पुढच्या साईडला जाऊया, तिथून आपल्याला वाशिष्ठी नदी आहे ती आपल्याला व्यवस्थित पाहता येईल आणि तुम्हाला अंदाजसुद्धा येईल की नदीचा जो तीर आहे, नदीचा जो काठ आहे आणि बाजारपेठ आहे ते एकत्र झालेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये आपल्याला पाऊस पडल्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। घागरकडे रोड जातो, आपण बघितलं तर हा दुसरा रोड आहे बायपास रोड काढलेला घागरकडे जाण्यासाठी, म्हणजे जो एकेरी मार्ग आहे तिकडनं आपण बघितलं तर एकेरी मार्ग आहे ते मी आता उभा आहे। इथून आपल्याला वाशिष्ठी नदी पूर्ण दिसते, आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा वेग पाहायला मिळतोय आणि जो मुसळधार पाऊस पडतोय चिपळूणमध्ये ना त्याचाच परिणाम बघितलं तर हे जे पाणी आहे ते पूर्ण बाजारपेठेमध्ये उलटलेलं आपल्याला पाहायला मिळते। मच्छी मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। जेव्हा मी मच्छी मार्केटमध्ये आलो तेव्हा आपल्याला गुडघाभर पाणी पाहायला मिळालं आणि थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो की पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय। खूप मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे। आज दिवसभर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि त्याचा परिणाम आपण बघितलं तर जे चिपळूणचं जी नद्यांची पाण्याची पातळी आहे ती पटापट वाढत गेली आणि त्यामुळेच आपण बघितलं वाशिष्ठी नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्यामुळे हे पाणी आहे ते मच्छी मार्केटमध्ये घुसलेलं आहे। आणि आताची चिपळूणमध्ये परिस्थिती बघितली तर पावसाचा जोर अजिबात कमी झालेला नाही आहे, पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते आणि हे पाणी हळूहळू चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये भरायला सुरुवात झालेली आहे। त्या मागच्या बाजूला तुम्ही बघितलात ना तिकडनं रोड आहे तो घागरकडे जातो, हा सुद्धा दुसरा रोड आहे तो घागरकडे जातो। तर त्या साईडला आपल्याला जी वाशिष्ठी नदी दिसते तिची जी लेवल आहे आणि इकडे मच्छी मार्केटची जी लेवल आहे ती एकत्र झालेली आहे आणि वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते पूर्ण मच्छी मार्केटमध्ये आपल्याला उलटलेलं पाहायला मिळतं। आज दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आणि त्याचाच परिणाम आपण बघितलं तर मच्छी मार्केटमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि हेच पाणी हळूहळू
चिपळूणच्या वरच्या मार्केटमध्ये सरकायला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभर मुसळधार पावसाने जी हजेरी लावली होती ती अजिबात कमी झाली नाही. सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे, पण त्याच्या आपण आजची तुलना केली तर आज दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे आणि तो अजिबात थांबलेला नाही आहे. सतत कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे आपण बघितलं तर चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये गुडघावर पाणी आहे, तरीसुद्धा त्या पाण्यातून काही जण आपली बाईक आहे गाडी नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एक जी बाईक आहे ती आपल्याला बंद पडलेली सुद्धा पाहायला मिळते आणि सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि पावसाचा जोर जर ओसरला नाही तर चिपळूणची बाजारपेठ पाण्याखाली जाण्याचा सुद्धा धोका आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण की आत्ता मी मच्छी मार्केटमध्ये आहे ना, त्या मच्छी मार्केटमध्येच आपल्याला गुडघाभर पाणी पाहायला मिळतं आहे आणि हे पाणी खूप वेगाने आपल्याला वाढताना पाहायला मिळतं आहे. कारण की दिवसभर जो मुसळधार पाऊस पडला आहे ना, त्याचाच परिणाम चिपळूणच्या वाशिष्ठी नदीमध्ये आणि इतर ज्या नद्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. थोडं तुम्हाला वरच्या साईडला आपण दाखवतो. समोर जो रस्ता बरोबर गेला आहे तर तो आपल्याला चिंचनाक्याकडे जातो आणि हा जो मच्छी मार्केटचा परिसर आहे ना, तो पूर्ण पाण्याखाली गेला. आपण बघितलं तर ह्या साईडला आपल्याला नदी पाहायला मिळते, वाशिष्ठी नदी. तिचंच पाणी ह्या बाजूला उलटून नदीचा जो काठ आहे आणि हे जे मच्छी मार्केट आहे ते पूर्ण एक लेवलला आलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता आपल्याला चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि हे जे पाणी आहे उलटल्यामुळे आपल्याला इकडची जे गाळे आहेत त्या गाळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाणी गेलेलं पाहायला मिळतं आहे. इकडे हे सर्व मटण मच्छी मार्केट आपल्याला चिपळूणचं आहे. त्यामधली ही परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे आपल्याला काही प्रकारचे जे गाळे आहेत ते गाळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि हळूहळू चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे अजूनही हे पाणी मोठ्या प्रमाणावरती वरपर्यंत मार्केटमध्ये सरकण्याची भीती आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची गर्दी. आपल्याला इथे एक दुकान दिसते तर त्याच्या पूर्ण मार्केटमध्ये आपल्याला त्या दुकानाच्या गाळ्यामध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं. एवढा मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे आणि हा पाऊस सतत चालू आहे. याच्यामध्ये अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे पावसाने. त्यामुळे आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. वरच्या साईडला आपण गेलो तर इथून आपण नाईक कंपनीच्या इथे जातो. नाईक कंपनीच्या इथूनच आपण जे पाणी आहे ते वरती उलटलं आहे. हळूहळू वरच्या साईडला येऊन ते पूर्ण मच्छी मार्केटमध्ये आपल्याला भरलेलं पाहायला मिळते. समोर एक आपल्याला जे मटणचं दुकान दिसतं त्या दुकानामध्ये सुद्धा आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. थोडं वरच्या साईडला आपण इकडे गेलो तर इकडं आपण चिंचनाक्याकडे जातो, चिपळूणच्या भाजी मार्केटकडे जातो आणि ह्याच रस्त्यावरती आपल्याला इकडे पूर्ण मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आपल्याला समोर जे मटणाचा गाळा दिसतो त्यानंतर इथे वाशिष्ठीचा जो गाळा दिसतो त्याच्यामध्ये हळूहळू पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. साधारण आता मी इथे उभा आहे ना तर आपल्याला गुडघाभर पाणी मला इथे लागतं आहे. आणि पुढच्या साईडला आपण गेलो की नाईक कंपनी लागते, नाईक कंपनीचा ब्रिज लागतो. तर तिथे आपण थोडं जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला अंदाज येईल की जो नाईक कंपनीचे इथे जो ब्रिज आहे ते ब्रिजच्या इथून जे पाणी वरती उलटलं आहे ते पूर्ण बाजारपेठेमध्ये घुसल्यामुळे वरचे जे गाळे आहेत मटण मार्केटचे तिथे सुद्धा पाणी आपल्याला भरलेलं पाहायला मिळतं. इथे एक आपण बघितलं तर बेकरी आहे, त्या बेकरीच्या पायटणीपर्यंत पाणी लागलेलं आहे. आणि आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लक्षात येईल की वाशिष्ठी नदीचं पाणी मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे आपण बघितलं तर समोरचा जो ब्रिज आहे आणि तो ब्रिजला पाणी पूर्ण टच झालं आहे आणि नदीचा जो हा काठ आहे तो आणि ही बाजारपेठ आहे ती पूर्ण एकत्र झालेली आहे. आणि नदीचं पाणी बाहेर उलटून हे बाजारपेठेमध्ये हळूहळू आपल्याला पसरताना पाहायला मिळतं आहे. आता इथून बाईक वगैरे घेऊन जाणं पूर्ण धोक्याचं आहे. आपण बघितलं तर बाईक अर्ध्यापर्यंत इंजिन पूर्ण बुडताना आपल्याला सायलेन्सर बुडताना पाहायला मिळतो आहे. कारण की आता ह्या पाण्यामधून आपण जर बाईक वगैरे घातली तर मध्येच बाईक बंद पडण्याचा धोका आहे. तरी पण काहीजण इथून बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरच्या बाजूला आपल्याला जो बायपास रस्ता आहे तिकडनं तुम्ही आपण ग्वागर रोडला जाऊ शकतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि पावसाचा जोर ओसरलेला नाही आहे. दिवसभर चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आपण बघितलं तर आईस फॅक्टरीच्या इथं थोडं पाणी साठलेलं दिसतं आपल्याला रस्त्यावरती. कारण की 4-5 दिवसापूर्वी पाऊस पडत होता तो थोडा वेळ विश्रांती घ्यायचा, पण आज मुसळधार पाऊस पडतोय. आज पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे आणि पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावरती आहे. चिपळूणमध्ये बघितलं तर आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती आणि मोठ्या प्रमाणावरती दुपारी वारासुद्धा होता आणि पावसाचा जोरसुद्धा वाढला होता. आता बघितलं तर आतासुद्धा चिपळूणमध्ये रिमझिम पाऊस चालू आहे.
पण आज दिवसभरच मुसळधार पावसाने हजेरी लावली चिपळूणमध्ये आणि 5-6 दिवसापासून चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. आपण आकाशाकडे बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ढग पाहायला मिळतात आणि संध्याकाळचे 5:30 वाजायला आले आणि आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे. आणि त्या पावसामुळेच आपण बघितलं तर आज थोडं इथं आईस फॅक्टरीच्या इथं आपल्याला रस्त्याच्या बाजूला पाणी साचलेलं पाहायला मिळतं. चिपळूणमध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये आज वारा त्याबरोबर मुसळधार पाऊससुद्धा पाहायला मिळाला. आणि मी आता चिंच नाक्यातून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला ब्रिज लागतो, तर ब्रिजच्या बाजूलाच उभा आहे. आपण बघितलं तर आज जो दिवसभर मुसळधार पाऊस लागला आहे त्यामुळे आपण बघितलं तर नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते. काहीच अंतर बाकी आहे पुलाला पाणी टेकण्यासाठी. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे आणि हा पाऊस सतत चालू आहे, अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे. आपण 4-5 दिवसापूर्वी बघितलं तर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली होती, पण आज आपण बघितलं तर पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही. सतत मुसळधार पाऊस आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळाला चिपळूणमध्ये. आणि आज 4-5 दिवसापासून चिपळूणमध्ये सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे आपण बघितलं तर नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. एकंदरीत आज आकाशाकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये ढग आहेत आणि चिपळूणमध्ये असाच मुसळधार पावसाचं चिपळूणमध्ये असाच 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. चिंचनाक्यातून पुढे आल्यावर जो ब्रिज लागतो ना, ब्रिजच्या मी पलीकडे आलो आणि आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. हाच ब्रिज आहे, ब्रिजच्या बाजूलाच मी उभा आहे आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्याचाच परिणाम बघितला तर आज मोठ्या प्रमाणावरती पाण्याच्या पातळीमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. आणि चिपळूणमध्ये 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस चालूच आहे, पण आज आपण बघितलं तर आज सतत कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू आहे. अजिबात पावसाने विश्रांती घेतलेली नाही आहे आणि दुपारी काही प्रमाणामध्ये आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळाला. आणि आकाशाकडे बघितलं तर आपल्याला थोड्या प्रमाणावरती ढगसुद्धा पाहायला मिळत आहेत. आता बघितलं तर परत एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि असाच आपल्याला दिवसभर मुसळधार पाऊस पाहायला मिळतो. या साईडला आपण बघितलं तर चिंचनाक्याकडे जाणारा हा रस्ता आहे, या साईडला सुद्धा आपण आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ढग पाहायला मिळतात. आणि आता परत एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे, त्यामुळे चिपळूणमधील वातावरण पूर्ण बदलून गेलं आहे. आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती वातावरणामध्ये आपल्याला गारवा पाहायला मिळतो. तसंच जो सतत मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे वेगाने आपल्याला नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. चिपळूण मार्केटमध्ये मी आता उभा आहे. चिपळूणमध्ये सतत मुसळधार पाऊस चालू आहे आणि 4-5 दिवसापासून आपण बघितलं ना चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. आणि 4-5 दिवसाचा विचार केला आणि आजचा विचार केला तर आज खूपच मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस चालू आहे. पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे. सतत मुसळधार पाऊस चालू असलेलं आपलं चिपळूणमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आता वरती चिंचनाक्याकडून आलो त्यावेळेला आपण तिथेसुद्धा नदीला बघितलं. मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि सतत लागणाऱ्या मुसळधार पावसामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते. आकाशाकडे बघितलं ना खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग पाहायला मिळतात आणि असाच मुसळधार पाऊस लागत राहिला तर नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाझप वाढ होण्याची शक्यता आहे. कारण की आपण बघितलं तर आतासुद्धा चिंचनाक्यामध्ये नदीची जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आतासुद्धा चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे.